आज आपण सर्वजण आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यातनं योगीजींच्या सभेला आलेले आहात। मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो। आज आपण 20 तारखेला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा निवडून आणायचं या निर्धारानं आलेले सर्व महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या सन्माननीय नागरिकांचं मी स्वागत करतो। 20 तारखेला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार का आलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण येणाऱ्या 2 दिवसात 3 दिवसात आपण आपापल्या सर्व लोकांना हे सांगण्याची गरज आहे की देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणे भारताला पुढे नेण्याचं काम नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ करत आहे। आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 वर्षात अनेक महाराष्ट्रात योजना आणल्या गेल्या, त्यानं विरोधक अत्यंत हडबडून गेलेले आहेत। त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही। गेल्या 75 वर्षात मित्रांनो लक्षात घेण्याचा विषय आहे की जवळजवळ 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि या काँग्रेसनं या हिंदुस्थानाला लुटण्याचा प्रयत्न केला। ह्यांच्या काळात मोठे 76 घोटाळे जे स्कॅम्प झाले, त्यात जो भ्रष्टाचाराचा आकडा होता तो आपल्याला नीट कळत सुद्धा नाही, अशा पद्धतीचा भ्रष्टाचार काँग्रेसनं केला। एजंटांची एक मोठी साखळी निर्माण केली। धान्याच्या पाळीत आपल्याला उभा केलं, रॉकेलच्या पाळीत आपल्याला उभा केलं, सिलेंडरच्या पाळीत आपल्याला उभा करण्याचं पाप या काँग्रेसनं केलं। आणि 2014 साली आपल्या मनातला पंतप्रधान, आपल्या हिंदुस्थानला जगात स्थान मिळवून देण्याचं काम करणारा एक पंतप्रधान आपल्याला मिळाला आणि भारतीय जनता पार्टीनं सगळ्या देशालाच नाही तर सगळ्या जगाला दाखवून दिलं की एक हिंदुस्थानातला माणूस 130 कोटी जनतेचं नेतृत्व करत जगभर आपल्या विचारांचं गारुड मांडत फिरत आहे। आणि आज त्याच पावलावर पाऊल ठेवून योगी आदित्यनाथजी उत्तर प्रदेशमध्ये आणि एकूणच देशामध्ये त्यांच्या विचारांनी थैमान घातलेला आहे। एकीकडे हिंदुत्वाचं वारं घोंगावत आहे आणि आपण सर्वांनी असा निर्धार करायचा आहे की 20 तारखेला या काँग्रेसनं आपल्याला लुटण्याचं काम केलं, आपल्याला खोटं बोलण्याचं काम केलं, गरिबी हटावचा फक्त नारा दिला आणि वर्षानुवर्ष हिंदुस्थानाला लुटलं। एक साहू म्हणून खासदार होते, त्यांच्या घरात 9 तिजोऱ्या भरून पैसे सापडले। असं काम काँग्रेसनं केलं आणि गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली केंद्रात असणाऱ्या सरकारमध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही। गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने योजना आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे, या सर्वाचं काम बघून आपण येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये आपापल्या भागामध्ये आपल्या महायुतीचे 10च्या 10 उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील हे बघण्याचं काम करायचं आहे। हे मोठं काम ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती सर्वजण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।